तर एक मोठी बातमी आता आपल्याकडे येते ती म्हणजेच सुनेत्रा पवार तटकरे पटेलांवर नाराज असल्याचं सूत्रांकडून कळतं आहे। सुनेत्रा पवार दिल्लीत तटकरे पटेलांची दांडी, तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सध्या नाराजीची सूर एकीकडे पाहायला मिळत आहे। दौऱ्यादरम्यान एनसीपींद दोन्ही मोठे नेते गैरहजर आहेत। या अगोदर सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्यादरम्यान दोन्ही नेते उपस्थित होते। अजित पवार यांच्या प्रत्येक दिल्ली दौऱ्यादरम्यान तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची उपस्थिती पाहायला मिळाली होती। मात्र पक्षातील अंतर्गत मतभेदाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असताना दोन्ही नेत्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरलेला आहे। तर सुनील तटकरे मुंबईत आहेत, तर प्रफुल्ल पटेल कुठे आहेत असं विचारलं जात असता तुम्हा सर्वांनाच माहिती असेल प्रफुल्ल पटेल कुठे आहेत असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। त्या आहेत त्या सर्व आहेत। आता पक्षाच्या त्यांनी काय निर्णय घेतले हा त्यांच्या पक्षाचा तो त्यांचा अधिकार आहे। त्यामुळे त्या पक्षामध्ये त्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे काय त्या ठिकाणी अंतर्गत त्यांच्यामध्ये काय मतभेद असतील याची मला कल्पना नाही। खरं म्हटलं तर त्यांनी घेतलेला निर्णय हा त्यांच्या संदर्भामध्ये त्यांनी घेतलेला निर्णय तो त्यांनी घेतलेला आहे, त्याच्याबद्दल मी बोलणं योग्य ठरणार। राज्यसभेचे खासदार म्हणून त्या सही करायला जाणार असं त्यांनी काल आम्हाला सांगितलं होतं, त्याप्रमाणे ते गेले असतील। निवडणूक आयोगाला सुनेत्रा पवार यांनी जे पत्र पाठवलेलं आहे त्यामध्ये 2च पदांचा उल्लेख केलेला आहे। विशेषतः प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदाबाबतचा उल्लेख करणं या सगळ्या पत्रामध्ये टाळलेलं आहे, त्यामुळं चर्चा सुरू झालेली आहे। आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ आहे आणि सुनेत्रा पवार वहिनींच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष यापुढं अतिशय चांगली प्रगती करेल आणि काही छोटे मोठे मतभेद असतील तर आम्ही एकत्र बसून आम्ही संपवू।